चला तर आज आपल्याला मॅथ्स 1च्या दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करायची आहे, ज्याचे नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. 9व्या वर्गामध्ये आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्सच्या विषयी बघितलेलं होतं. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे काय हे बहुतेक तुम्हाला माहिती असेलच, पण तरीसुद्धा आपण थोडंसं रिवाइज करू आणि मग पुढे वाढायचे आपल्याला. ठीक आहे. पण त्याआधी अजून एक सूचना की तुम्ही सगळे व्हिडिओज पूर्ण बघत नाही, तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत. आणि त्यासाठी म्हणून, कारण मला सगळं लक्षात येतो की किती वेळेपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता. ठीक आहे. कारण जोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहणार नाही, तुम्हाला टॉपिक्स क्लिअर होणार नाही, समजणार नाही. त्यासाठी म्हणून तुम्ही सगळे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा काही पॉलिनॉमियल्स मी लिहितो. बघा, तर हे काही पॉलिनॉमियल्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहिला आहे 5x + 9, दुसरा आहे x² + 3x - 5, तिसरा आहे 3x - 7, चौथा 3x² - 5x आणि शेवटचा आहे 5x². तर आपल्याला हे जे पॉलिनॉमियल्स मी इथे लिहिलेले आहेत, ह्या पॉलिनॉमियल्सच्या विषयी आपण पहिल्यांदा या ठिकाणी काही लिहून घेऊ. तर इथे बघा, पहिला पॉलिनॉमियल जो आपल्याला दिलेला आहे 5x + 9. आता ह्या पॉलिनॉमियलच्या विषयी जर सांगायचं झालं तर इथे x हा व्हेरिएबल आहे, 5 इज द कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट आहे 5, आणि 9 जो दिसत आहे त्या 9च्या सोबत व्हेरिएबल नाही. म्हणजे ज्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलच्या शिवाय एखादी टर्म दिलेली असते त्याला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो. तर इथे 9 हा कॉन्स्टंट टर्म आहे. तर इथे x हा जो पॉलिनॉमियल आहे त्याचा पॉवर किती आहे इथे काहीच नाही दिसत, म्हणजे किती आहे 1. म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे 1 आहे. ठीक आहे. दुसरा पॉलिनॉमियल बघा काय दिलेला आहे, x² + 3x - 5. तर या ठिकाणी इथे x आहे, इथे x² आहे. तर या ठिकाणी डिग्री 1 आहे, म्हणजे इथे पॉवर 1 आहे आणि इथे 2 आहे. तर इथे मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, मॅक्सिमम इंडेक्स किती दिसत आहे 2 आहे. त्यानंतर तिसरा पॉलिनॉमियल बघा काय दिलेला आहे, 3x - 7. या ठिकाणी पुन्हा हा जो व्हेरिएबल आहे x, त्या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, पॉवर काहीच नाही दिसत आहे, म्हणजे किती आहे 1 आहे. तर इथे सुद्धा मॅक्झिमम पॉवर किती दिसत आहे किंवा मॅक्झिमम इंडेक्स किती दिसत आहे या ठिकाणी सुद्धा, तर 1 दिसत आहे. मॅक्झिमम इंडेक्स इज 1. मग चौथा पॉलिनॉमियल बघा काय दिलेला आहे, 3x² - 5x. या ठिकाणी काय दिसत आहे, मॅक्झिमम पॉवर, एक्सचा पॉवर इथे 2 आहे, म्हणून इथे मॅक्सिमम इंडेक्स इज 2. पाचव्यामध्ये बघा, पाचवा काय दिलेला आहे, 5x². आता जो 5x² आहे या ठिकाणी फक्त एकच टर्म आहे, पण व्हेरिएबल आहे x आणि त्याचा इंडेक्स किती आहे 2 आहे. म्हणजेच इथे पण आपल्याला लिहिता येईल मॅक्झिमम इंडेक्स इज 2. आता पाचही पॉलिनॉमियल्स जर आपण ऑब्झर्व केले तर आपल्याला इथे 2 प्रकारचे पॉलिनॉमियल्स दिसत आहेत की ज्यांचा मॅक्झिमम इंडेक्स 1 आहे किंवा ज्यांचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. तर इथे मॅक्झिमम इंडेक्स 2 असणारे कोणकोणते आहेत, हा एक दिसतो आपल्याला, चौथा आणि पाचवा, बरोबर आहे ना. दुसरा, चौथा आणि पाचवा यांचा मॅक्झिमम इंडेक्स आपल्याला दिसतोय 2. आणि म्हणून की असे पॉलिनॉमियल्स की ज्यांचा मॅक्झिमम इंडेक्स किंवा मॅक्झिमम पॉवर सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, अशा पॉलिनॉमियल्सला की ज्यांचा मॅक्झिमम इंडेक्स किंवा मॅक्झिमम पॉवर किती असेल
2 असेल त्यांना आपण म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. याचा अर्थ इथे कोणकोणते पॉलिनॉमियल्स? 2, 4 and 5 are quadratic पॉलिनॉमियल. ठीक आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे, आता एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा तर आपल्याला इथे 3 पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत. बघा पहिला कोणता आहे? x² + 3x - 5. दुसरा आहे 3x² - 5x आणि तिसरा आहे 5x². काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला? राईट धीज पॉलिनॉमियल्स इन द इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म म्हणजे काय की त्याचा जो मेन स्टँडर्ड फॉर्म असतो त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण त्याला लिहित असतो. तर तेव्हा आपण त्याला इंडेक्स फॉर्म म्हणतो. म्हणजे ज्या मिसिंग टर्म्स आहेत त्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहित असतो. तर आता बघा पहिला आपल्याला दिलेला आहे पॉलिनॉमियल, तो ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्ये आहे. जसं फॉर एक्झाम्पल x² + 3x - 5 तो ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्ये आहे. म्हणजे उतरत्या क्रमाने आपण लिहितो त्यांच्या पॉवरच्या. इथे 2 आहे पॉवर, इथे 1 आहे आणि इथे काही नाही म्हणजे किती असतो? 0 असतो, कारण इथे व्हेरिएबल नाही आहे. ठीक आहे, मग सेकंड आपल्याला जर लिहायचं आहे तर सेकंड काय दिलेलं आहे? 3x² - 5x. इथे पॉवर 2 आहे, इथे 1 आहे. आता 0 पॉवर असणारी सुद्धा टर्म आपल्याला लिहावी लागेल, म्हणून इथे +0. ठीक आहे, म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म आली. मग तिसरा काय दिलेला आहे आपल्याला? 5x². मग 2 टर्म्स मिसिंग आहेत. कोणकोणत्या 2 टर्म्स मिसिंग आहेत? इथे x⁴ आहे. आता x⁴ असणारी टर्म आणि एक कॉन्स्टंट टर्म की जिचा पॉवर किती असतो? 0 असतो. म्हणून इथे आपण लिहिणार 0x + 0. तर हा झाला ह्या तीनही पॉलिनॉमियल्सचा इंडेक्स फॉर्म. ठीक आहे, इंडेक्स फॉर्ममध्ये काय केलं आपण की जो पॉवर असतो मॅक्झिमम पॉवर असतो. जसं इथे मॅक्झिमम पॉवर किती दिलेला आहे आपल्याला? 2. याच्यानंतरच्या ज्या टर्म्स आहेत उतरत्या क्रमाने आपण लिहित असतो. 2च्या नंतर 1. जर समजा एक आपल्याला दिलेला असता x³, याला इंडेक्स फॉर्ममध्ये जर लिहायचा असता तर आपण याला कसं लिहिलं असतं बघा? x³ + 0x² + 0x + 0. काय केलं आपण? 3, 2, 1, 0 है ना. याच्या पॉवर 1 आहे, याच्या पॉवर 0. तर ह्याप्रमाणे आपण जेव्हा लिहितो त्याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. आता या ठिकाणी बघा की हे इंडेक्स फॉर्ममध्ये तर आपण लिहिलं. आता या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे 3 वरून कोएफिशियंट ऑफ x². कोणकोणते आहेत कोएफिशियंट्स ऑफ x²? 3 एक्झाम्पल्समध्ये बघा इथे काहीच नाही आहे, एक्सच्या पुढे काहीच नाही आहे, म्हणजे नेहमी 1 असतो माहिती आहे तुम्हाला. म्हणजेच पहिला कोएफिशियंट किती आहे? 1. दुसऱ्यामध्ये बघा किती दिसत आहे? 3 दिसत आहे. म्हणजे इथे किती आहे कोएफिशियंट? 3. आणि या ठिकाणी किती दिसत आहे? 5. म्हणजे हा झाला 5. मग आपण घेऊ कोएफिशियंट ऑफ एक्सचे कोएफिशियंट. तर एक्सचा कोएफिशियंट पहिल्यामध्ये किती दिसत आहे बघा? पहिल्याला 3 दिसतो, पॉझिटिव्ह आहे तो, म्हणून +3. दुसऱ्यामध्ये आपल्याला किती दिसत आहे? 5 तर आहे, पण सोबत चिन्ह कोणतं आहे? निगेटिव्ह. जर निगेटिव्ह असेल तर तो चिन्ह सुद्धा आपल्याला सोबत लिहावा लागतो, याला तो -5. इथे किती दिसत आहे? 0, म्हणून इथे आपण लिहू 0. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा आपल्याला इथे लिहायचा आहे कॉन्स्टंट टर्म. कोणकोणत्या कॉन्स्टंट टर्म आहेत? मी तुम्हाला सांगितलं कॉन्स्टंट टर्म कोणत्या की ज्यांच्यासोबत व्हेरिएबल नसतो. इथे व्हेरिएबल आहे का? नाही, म्हणजे ती झाली कॉन्स्टंट टर्म. म्हणजे आपल्याला किती दिसत आहे कॉन्स्टंट टर्म? दॅट इज -5. इथे 0 आहे
है ना, इथे 0 आहे म्हणून 0, इथे सुद्धा 0 आहे म्हणून हा सुद्धा 0. तर हे झाले कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट टर्म. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला बुकमध्ये दिलेली आहे, नोट्समध्ये तुम्हाला मी लिहून दिलेली आहे, जे मी पाठवणार आहे तुम्हाला नंतर. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत. बघा, तर नवीन टॉपिक स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनिशन आपण लिहिलेली आहे, तर ती डेफिनिशन आपण समजून घेऊ. बघा, डेफिनिशनमध्ये काय दिलेलं आहे, द इक्वेशन हॅव्हिंग वन व्हेरिएबल अँड 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे असा इक्वेशन की ज्याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहे, 1 व्हेरिएबल आहे, आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स. तेव्हा आपण त्या इक्वेशनला म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म आपण लिहून घेऊ. स्टँडर्ड फॉर्म, ज्याची आपण हेडिंग दिलेली आहे, स्टँडर्ड फॉर्म, किंवा याला जनरल फॉर्म असं सुद्धा म्हणतात. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, शॉर्टमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनला QE असं लिहितो आपण, इज ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजे आता या ठिकाणी बघा, A, B आणि C हे जे इथे तुम्हाला दिलेले आहेत, हे तीनही रियल नंबर्स आहेत. तर रियल नंबर्स आहेत म्हणजेच काय, की ते कोणतेही नंबर्स असू शकतात. ते नॅचरल नंबर असू शकतात, होल नंबर असू शकतात, इंटिजर असू शकतात, रॅशनल, इररॅशनल, कोणत्याही प्रकारचा नंबर त्या ठिकाणी असू शकतो. म्हणून हे सगळे नंबर्स रियल नंबरमध्ये इन्क्लुडेड असतात, आणि म्हणून आपण असं म्हणतो की A, B अँड C आर एनी रियल नंबर्स. एक कंडिशन या ठिकाणी अशी दिलेली असते आपल्याला, वेअर A डज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच A ची जी व्हॅल्यू असते ती 0 असायला नको. जर A ची व्हॅल्यू 0 असेल तर काय होईल बघा. फॉर एक्झाम्पल, इथे आपण पाहू, हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यावरून आपण बघणार आहोत. एच्या ठिकाणी जर आपण 0 पुटअप करतो तर इक्वेशन ह्या प्रकारे होऊन जाईल. आता 0x² म्हणजे 0 होईल. काय उरला मग आपल्याकडे, आपल्याकडे उरला फक्त bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजे आता हा जो व्हेरिएबल इथे उरलेला आहे याचा इंडेक्स किती आहे, 1 आहे. म्हणजेच हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का, नाही होणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स. ही आपण डेफिनेशनमध्ये लिहिलं आहे, 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स. पण इथे 2 आपल्याला मॅक्झिमम इंडेक्स दिसतो का, नाही. इथे मॅक्झिमम इंडेक्स काय उरला, 1 उरला. आणि त्याच्यासाठी म्हणून जर आपण A ची व्हॅल्यू 0 घेतली तर तो इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला ही कंडिशन लक्षात ठेवायची असते की इन क्वाड्रॅटिक इक्वेशन A डज नॉट इक्वल टू 0. मग आता प्रश्न असा एक तुमच्या मनामध्ये येऊ शकतो की B आणि C 0 असू शकते का. येस, B आणि C हे दोनही 0 राहू शकतात. समजा पुन्हा आपण ह्याच स्टँडर्ड फॉर्ममध्ये ax² प्लस 0x प्लस 0 इक्वल टू 0 काय लिहिलं आपण. B ची व्हॅल्यू 0 घेतली, C ची व्हॅल्यू सुद्धा 0 घेतली. काय उरला मग, फक्त ax² इक्वल टू 0, कारण हे तर 0 झाले. काय उरला फक्त ax² इक्वल टू 0. पण आपल्याला जे पाहिजे होते, द इक्वेशन हॅव्हिंग वन व्हेरिएबल आहे अँड 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स. 2x चा मॅक्झिमम इंडेक्स ऑलरेडी दिसत आहे, म्हणजेच हा सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. तर हे झालं स्टँडर्ड फॉर्म.
काय आहे स्टँडर्ड फॉर्म? ax² + bx + c = 0 हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्यावर खूप सारे प्रश्न तुम्हाला एका मार्कासाठी विचारले जातात परीक्षांमध्ये. ठीक आहे, तर याच्यावरची एक ॲक्टिव्हिटी आपण घेणार आहोत. बघा, तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे की हा जो टेबल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर टेबल कंप्लीट करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे, तर हे तुम्हाला इकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहे. पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला x² - 4 = 0. याचा जनरल फॉर्म लिहायचा आहे आणि त्याच्यामधून a, b आणि c च्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत, काढायचे आहेत. तर सर्वात आधी आपण पहिला सॉल्व करू. बघा, याच्यामध्ये x² - 4 = 0. हे लक्षात ठेवा की आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे, इथेच लिहू आपण, ax² + bx + c = 0. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला टर्म्स कोणकोणत्या दिसत आहेत, तर आपल्याला x² ची टर्म दिसत आहे, कॉन्स्टंट टर्म आपल्याला इथे दिसत आहे, पण मला सांगा bx ची टर्म दिसत आहे का? नाही दिसत, आणि म्हणून ती टर्म डायरेक्ट 0 लिहून टाकायची. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला, x² + 0x - 4 = 0. ही टर्म या ठिकाणी मिसिंग आहे, त्यासाठी म्हणून त्याच्या ठिकाणी मी किती लिहिलं आहे, 0x लिहिलेलं आहे. आता बघा, इथून a, b आणि c च्या व्हॅल्यूज कशा लिहायच्या? x² च्या पुढे काहीच नाही दिसत आहे आपल्याला, म्हणून तिथे 1 असतोच. b ची व्हॅल्यू किती दिसत आहे? बघा, इथे b, x च्या सोबत b आहे, इथे किती दिसत आहे, 0, म्हणून b ची व्हॅल्यू 0. मग c ची व्हॅल्यू किती दिसत आहे, -4. पॉझिटिव्ह असला असता तर फक्त 4, निगेटिव्ह आहे म्हणून -4. ओके. दुसरा बघा, दुसऱ्यामध्ये आपल्याला दिलेला आहे y² = 2y - 7. स्क्वेअरची टर्म आहे, मिडल टर्म सुद्धा आहे आणि कॉन्स्टंट टर्म सुद्धा आहे. फक्त आपल्याला या पद्धतीनं त्याला लिहायचं आहे. तर ऑलरेडी y² एका साईडला आहे म्हणून y² लिहिलेला आहे. 2y आणि -7 ह्या साईडला घेऊन येऊ आपण. काय होईल, हा इकडे पॉझिटिव्ह आहे 2y, ह्या साईडला जर आला तर काय होईल, निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह 2y. -7 म्हणजे 7 हा इकडे निगेटिव्ह आहे ह्या साईडला. ह्या साईडला जर आपण घेऊन आलो तर तो काय होईल, मायनस आहे तर इकडे प्लस, म्हणजे +7 = 0. आता याच्या a, b आणि c च्या व्हॅल्यूज काढा. y² फक्त आहे म्हणजे इथे काहीच नाही, म्हणजे किती असेल, 1. इथे किती दिसत आहे, -2, बरोबर आहे ना, म्हणून इथे होईल -2, आणि इथे +7 आहे म्हणजे +7. ओके. तिसरा बघा, तिसऱ्यामध्ये x² ची टर्म आहे, x ची सुद्धा टर्म आहे. मग टर्म कोणती दिलेली नाही आहे, तर कॉन्स्टंट टर्म दिलेली नाही, तर ते सुद्धा आपण लिहून घेऊ. x² + 2x कॉन्स्टंट टर्म नाही आहे म्हणजे तो किती असेल, 0 = 0. इथून सुद्धा लिहून घ्या. a ची व्हॅल्यू किती होईल मग, 1. b ची व्हॅल्यू, b च्या ठिकाणी किती दिसते, 2 दिसत आहे आपल्याला, म्हणून 2, आणि c च्या ठिकाणी 0. तर ह्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स जर असले तर सोडवायचे आहेत. आणि तुम्हाला मला वाटते प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये ह्या प्रकारचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण पाहून घेऊ. बघा, तर प्रश्न इथे लिहिलेले आहेत मी. डिसाइड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत आणि डिसाइड करायचं आहे की यांच्यापैकी कोणता इक्वेशन हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर बघा, पहिला आपल्याला दिलेला आहे इक्वेशन 3x² - 5x + 3 = 0. असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला फक्त काय पाहायचं आहे की तिथे व्हेरिएबल्स किती आहेत आणि त्यांचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे. तर पहिल्यामध्ये आपल्याला ऑलरेडी दिसत आहे की तिथे व्हेरिएबल 1 आहे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे,
2 आहे. म्हणून इथे आपण याला लिहू शकतो, इन दिस इक्वेशन x is only variable and maximum index is 2 and therefore it is a quadratic इक्वेशन. बस एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. एका मार्कासाठी तुम्हाला परीक्षांमध्ये अशा प्रकारचे इक्वेशन्स प्रश्न येऊ शकतात. मग दुसरं आहे 9y² + 5 = 0. ठीक आहे. इथे सुद्धा आपण लिहू शकतो, इन दिस इक्वेशन y व्हेरिएबल आहे, y इज ओनली वेरिएबल. ठीक आहे. अँड मॅक्सिमम इंडेक्स किती दिसत आहे, मॅक्सिमम इंडेक्स इज वायचा इंडेक्स 2 दिसत आहे, 2. देअरफोर इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता तिसरा बघू आपण. बघा पटापट होतात हे. तिसरा तुम्हाला दिलेला आहे m³ - 5m² + 4 = 0. आता ह्या इक्वेशनमध्ये बघा m इज ओनली व्हेरिएबल, m हा फक्त एकच व्हेरिएबल आपल्याला दिसत आहे, पण मॅक्झिमम इंडेक्स किती दिसतो आहे आपल्याला, 3. तर ते आपल्याला लिहावं लागेल, इन धिस इक्वेशन m is only variable परंतु maximum index is किती आहे, 3. therefore it is not a quadratic equation. असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये m हा फक्त एकच व्हेरिएबल आहे, परंतु मॅक्झिमम इंडेक्स इथे 3 आहे, म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. इथे आपल्याला 2 सुद्धा दिसतो, पण मोठा मॅक्झिमम किती आहे, 3 आहे, म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. आणि चौथा जो खूपदा कन्फ्यूज करतो विद्यार्थ्यांना आहे दिलेला आपल्याला l + 2 l - 5 = 0. तर याला आधी सॉल्व करावं लागेल. आता सॉल्व कसं करणार आपण, तर 2 ब्रॅकेटचा गुणाकार आपल्याला इथे दिलेला आहे. ठीक आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा एलचा गुणाकार ह्या ब्रॅकेटच्या सोबत करू आपण, म्हणजेच l ऑफ l - 5, त्यानंतर +2 आहे, तर +2चा गुणाकार पुन्हा l - 5 च्या सोबत करू. बघा काय मिळेल, l × l दॅट इज l². मग एलचा गुणाकार -5 शी करा, तर l - 5 - 5l झाला. ठीक आहे. हा ब्रॅकेट झाला. इथे करा आता 2चा गुणाकार एलच्या सोबत, तर हा होईल 2l ± -2 10 = 0. ठीक आहे. देअरफोर l². आता बघा इथे 5l इथे 2l आहे, पण 5l निगेटिव्ह आहे आणि 2l पॉझिटिव्ह आहे, तर वजाबाकी होईल. आपल्याला मिळेल 3l. चिन्ह कोणता द्यायचा, तर मोठ्या संख्येसमोर, मोठी संख्या कोणती आहे, 5l, तर याच्यासमोर निगेटिव्ह आहे, म्हणून इथे सुद्धा निगेटिव्ह. इथे -10 = 0. आता ह्या इक्वेशनमध्ये काय दिसत आहे आपल्याला, की व्हेरिएबल काय आहे, l व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स किती दिसत आहे, 2. म्हणून आपण काय लिहिणार, इन दिस इक्वेशन l इज ओनली व्हेरिएबल अँड
मॅक्सिमम इंडेक्स इज 2, therefore it is a quadratic equation. तर ह्याप्रमाणे तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. बघा, नेक्स्ट टॉपिक आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कशाला म्हणणार? ठीक आहे. तर सर्वात आधी बघा, आपण ती डेफिनेशन लिहिलेली आहे की रूट्स म्हणजे काय. इफ फॉर द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल बिकम्स 0. म्हणजे आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेला आहे समजा, त्या पॉलिनॉमियलमधला जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची एक कोणतीतरी किंमत आपल्याला दिलेली असेल आणि ती किंमत आपण म्हणजे ती व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण जर पॉलिनॉमियलमध्ये पुटअप केली आणि ती व्हॅल्यू पुटअप केल्याच्या नंतर जर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू, पूर्ण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपण म्हणतो की म्हणजे ती जी व्हॅल्यू असते व्हेरिएबलची त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणत असतो? रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तसा एक एक्झाम्पल आपण पाहू की लेट x इक्वल टू 6 in the polynomial x square plus 5x minus 6. हा एक पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये किती पुटअप करायचे आपल्याला? x इक्वल टू 6. ह्या पॉलिनॉमियलमध्ये x हा व्हेरिएबल आहे, त्याची ही व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. देअरफोर बघा काय मिळेल. पहिल्यांदा आपण हे लिहून घेऊ, पॉलिनॉमियल x स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 इक्वल टू आपल्याला किती पुटअप करायचं आहे? एक्सच्या ठिकाणी 6 पुटअप करायचं. आता एक्सचा स्क्वेअर आहे तर काय होईल मग? 6 स्क्वेअर देन प्लस 5 इंटू इथं सुद्धा एक्स आहे तर एक्सच्या ठिकाणी पुन्हा किती ठेवायचे आपल्याला? 6. तर 5 इंटू 6 मायनस 6. 6चा स्क्वेअर होईल 36. मग प्लस 5 इंटू 6 मायनस 6 आपल्याला पुटअप करायचा होता. मायनस 6 पुटअप करायचा होता. हा होईल मायनस 6 आणि हा सुद्धा मायनस 6. तर प्लस मायनस हा होईल मायनस 6 पंचे 30 आणि हा ऑलरेडी मायनस 6 आहे. तर आता इथे बघा, मायनस 30 आणि मायनस 6 दोन्हीचे साईन सारखे आहेत म्हणून याची ॲडिशन करा. तुम्हाला मिळेल 36 मायनस 36. दिस इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण मायनस 6 ठेवली तेव्हा ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला किती मिळाली? 0 मिळाली. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल देअरफोर x इक्वल टू मायनस 6 इज ए रूट ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 इक्वल टू 0. हा पॉलिनॉमियल होता. इक्वल टू 0 लिहिलं तर हा काय झाला? इक्वेशन झाला. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे समजा जर आपल्याला एखादी व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्या व्हॅल्यूसाठी जर आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 मिळत नसेल तर मग काय लिहिणार आपण की ती व्हेरिएबलची व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल इथे मी 2 घेत आहे. ठीक आहे. किती घेतला? x इक्वल टू 2 घेतला आहे. तर इथे एक्सच्या ठिकाणी 2 पुटअप करू आपण. बघा काय मिळेल? 2चा स्क्वेअर 4. ठीक आहे. 2चा स्क्वेअर 4. 5 दुने हा होईल 10 है ना. मायनस 6. आता काय मिळेल आपल्याला?
4 आणि 10 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत है ना, आणि म्हणून त्यांची बेरीज करा. किती होईल? 10 आणि 4 तो होईल 14 मायनस 6. 14 मधून 6 गेले, किती उरले? 8 है ना. म्हणजे आता किती मिळालं? जेव्हा x इक्वल टू आपण 2 ठेवलं, त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 8 मिळाली. आणि म्हणून x इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या x इक्वल टू 2 हा रूट नाही. आणखी याला आपण असं लिहू शकतो, दिस इज नॉट इक्वल टू 0. 8 हा शून्याच्या इतका आहे का? नाही. आणि म्हणून 8 इज नॉट इक्वल टू 0. तर ह्याप्रमाणे आपल्याला हे याच्यावरील एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ओके, बघा सॉल्व्ड एक्झाम्पल्स घेत आहोत आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2x² - 7x + 6 = 0. आणि काय चेक करायचं आहे? चेक वेदरची स्पेलिंग वेदर x = 3/2 आणि दुसरं आहे x = -2 आर सोल्युशन्स ऑफ इक्वेशन. ह्याच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला एक्सच्या दिलेल्या आहेत. ह्या दिलेल्या इक्वेशनचे सोल्युशन्स आहेत किंवा नाही ते आपल्याला चेक करायचे आहे. जसं रूट्ससाठी आपण चेक करतो, रूट्स म्हणजे सोल्युशन, जे रूट्स असतात तेच आपण सोल्युशन्स आहेत असं सुद्धा म्हणू शकतो. तर आपण इथे लिहिलेलं आहे की गिव्हन काय आहे? गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2x² - 7x + 6 = 0. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करणार? लेट x = 3/2 इन द पॉलिनॉमियल. ह्या इक्वेशनचा पॉलिनॉमियल काय आहे? 2x² - 7x + 6. ह्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. देअरफॉर काय होईल? 2x² - 7x + 6 याच्यामध्ये x जिथे जिथे आहे तिथे आपल्याला 3/2 ठेवायचं आहे. काय होईल? 2 इंटू इथे x² आहे म्हणून 3/2 स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर मायनस 7 इंटू पुन्हा इथे x आहे तर इथे सुद्धा 3/2 + 6